नमस्कार. 25 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे 94वे मराठी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिकमध्ये होणार आहे आणि संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. आता अजून थोडीशी माहिती. तर साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च या कालावधीत नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेचा प्रांगणात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राजकीय व्यक्तीऐवजी साहित्यिकाच्या हस्ते करण्यात येईल. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रथमच खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखकाची निवड करण्यात आली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, ही न्यूज तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात आपलं शासनाचा पेपरमध्ये. ओके, तर याच्याविषयी नोट्स बनवून ठेवा आणि पुन्हा या गोष्टींना रिवाईज करा. काय बरं, तर यंदा 94वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे 26 ते 28 मार्च दरम्यान आणि ते नाशिक येथे. ओके, आणि पहिल्यांदाच संमेलनाचं अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखकाची निवड करण्यात आली आहे. नाव काय आहे? डॉक्टर नारळीकर. आता जेव्हा डॉक्टर नारळीकर यांच्याविषयी माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी एक प्रसंग सादर केला. ते असं होतं की माझी एक कथा किर्लोस्करमध्ये प्रकाशित झाली होती. ती वाचल्यानंतर तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल असे मुकुंदराव किर्लोस्कर मला म्हणाले होते. मुकुंदरावांचे ते बाकीत खरे ठरले अशी भावना डॉक्टर जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली आहे. ओके, जयंत नारळीकर यांच्याविषयी थोडी अजून माहिती आपण घेऊया. तर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरचा 1938 सालातला. आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी, तर वडील रँगलर विष्णू नारळीकर हे गणितज्ञ. इथे बघा त्यांचं जीवनाविषयी थोडीशी माहिती दिली गेली आणि हे इम्पॉर्टंट आहे. आपण एक्सपेक्ट करू शकतात की MPSC जे आहेत ते आपल्याला स्टेटमेंट देऊन टाकतील की खालील विधाने जयंत नारळीकर यांचा विषयी लक्षात घ्या आणि वरीलपैकी कुठले विधाने हे योग्य आहे ते निवडा. तर अशा प्रकारे प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, मग लक्षात ठेवा. आईचं नाव काय होतं? सुमती नारळीकर आणि ते संस्कृत विदुषी होते. वडीलचं नाव होता रँगलर विष्णू नारळीकर आणि ते गणितज्ञ होते. वडील वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागात प्रमुख होते. त्यामुळे जयंत नारळीकर यांचे सुरुवातीचे शिक्षण वाराणसीतच झाले. उच्च शिक्षण ब्रिटनला कॅम्ब्रिजमध्ये, तिथे रँगलर झाले. खगोलशास्त्रज्ञासाठीचे मानाचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कारासही त्यांनी पटकावले. तिथे सर फ्रेड होयल यांच्यासह गुरुत्वाकर्षण विषयाचा सिद्धांत मांडून आंतरराष्ट्रीय विज्ञान जगतात प्रसिद्धीचा झेवतात आलेले नारळीकर 70च्या दशकात मुंबई परतले. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या सैद्धांतिक खगोलभौतिकी विभागाचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले आणि पुढे 80च्या दशकाच्या उत्तरार्धापासून पुण्यात आयुकाचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. ही वाटचाल सुरू असतानाच मराठीत विज्ञान कथा आणि विज्ञानविषयक पुस्तकांद्वारे तसेच विज्ञान चळवळीत सक्रिय राहून महाराष्ट्रीयात विज्ञान भान रुजवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत. पुढे आपण त्यांची साहित्य संपदाविषयी माहिती घेऊ. तर विज्ञान कथात्मक वाङ्मयाअंतर्गत त्यांनी अंतराळातील स्फोट, अभयारण्य, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस हे सर्व त्यांनी साहित्य लिहिले आहेत. तसंच विज्ञान भान देणारी पुस्तकांअंतर्गत त्यांनी अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप आणि त्यांचं आत्मचरित्र आहे 4 नगरातले माझे विश्व. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूपच जास्त महत्त्वाची ही जी काही न्यूज आज आली आहे ना जयंत नारळीकर यांच्याविषयी, एवढी माहिती पुरेशी आहे आणि प्रति एक माहिती इथे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर याला नोट्समध्ये तुमचं एंटर करून ठेवा आणि आत्मचरित्र लक्षात ठेवा 4 नगरातले माझे विश्व. ओके, तर हे आपण जयंत नारळीकर विषयी थोडीशी माहिती घेतली, जे आता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत. ओके, कितवा आहे तो साहित्य संमेलन? तर 94वा. पुढे, पत्नीचे बँक तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही,
बेसिकली असं झालं होतं की एक RTI फाईल करण्यात आली होती. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टच्या अंतर्गत एक RTI फाईल करण्यात आली होती, ज्याच्या अंतर्गत एका पतीने स्वतःची पत्नीचे बँक डिटेल्स मागितले आणि ते बँक डिटेल्स प्रोव्हाइड करण्यापासून जे काही आयुक्त होते त्यांनी नकार दिला आहे. काय आहे आपण ते एकदम डिटेलमध्ये बघून घेऊया इथे. तर माहिती कायद्यानुसार म्हणजे RTI पत्नीच्या बँक खात्याचे तपशील आणि प्राप्तिकर विवरणपत्राची मागणी करणारा अधिकार पतीला नाही, असा निकाल केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे. एखाद्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक बाब होऊ शकत नाही, असे निरीक्षण केंद्रीय माहिती आयुक्त नीरज कुमार गुप्ता यांनी हा निकाल देताना नोंदवले. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट काय, तर केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे नीरज कुमार गुप्ता. ओके, तर एखाद्याचे प्राप्तिकर विवरणपत्र भरणे हे सार्वजनिक बाब होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले आणि त्यामुळे त्यांनी RTIच्या माध्यमातून पत्नीचा बँक डिटेल्स मागणाऱ्या पतीला माहिती देण्याचा नकार दिला. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे, त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही, अशी माहिती आयोगाने स्पष्ट केले. आपला कायदेशीर पत्नीबाबतची माहिती आपल्याला हवी असून केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचा कलम 11 अन्वये ती आपल्याला द्यायला हवी होती, असा दावा अर्जदाराने माहिती आयोगापुढे केला. त्याचबरोबर पत्नीच्या बँक खात्याचा तपशील आणि प्राप्तिकर विवरणपत्रांची माहिती खुली करण्याची मागणीही अर्जदाराने केली. आता तुम्हाला प्रश्न आला असेल की कलम 11 काय आहे, तर लक्षात घ्या, याआधी आपण RTI विषयी खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे आणि याआधी 5 जानेवारी 2021 ठीक आहे आणि 25 डिसेंबर 2020 या 2 न्यूज डिस्कशनमध्ये आपण आधीच RTIला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे डिस्कस केलेलं आहे. त्याची एक आर्टिकलसुद्धा आपण बघितलेले आहेत. मग मी तुम्हाला विनंती करेल की या 2 व्हिडिओज तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या. ओके, लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये काय आहे ते बघून घेऊ. त्याचबरोबर पत्नीच्या बँक खात्यांच्या तपशील आणि प्राप्तिकर विवरणपत्रांची माहिती खुली करण्याची मागणीही अर्जदाराने केली होती. एखाद्याची वैयक्तिक माहिती उघड करण्याचा जर केंद्रीय माहिती अधिकाऱ्याचा विचार असेल तरच माहिती अधिकार कायद्याचे कलम 11 लागू होते. व्हेरी इम्पॉर्टंट ना, काय बरं, एखाद्याची वैयक्तिक माहिती उघड करण्याचा जर केंद्रीय माहिती अधिकाऱ्याचा विचार असेल तरच माहिती अधिकार कायद्याचे कलम 11 लागू होते. म्हणून कलम 8(1)(j) अनुसार माहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारली असेल तर कलम 11 लागू होत नाही. ठीक आहे, महत्त्वाचं काय, तर कलम 8च्या अंतर्गत आपण एक्सेप्शन्स बघितले होते. ओके, आणि त्याच्या अंतर्गत आपण ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट 1923 बघितला होता की याच्या अंतर्गत जी काही माहिती असेल ते RTIच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जात नाही. म्हणजेच काय की कलम 8च्या अंतर्गत जे काही कायदे असतील ते कायद्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा माहिती लोकांपर्यंत दिली जात नाही. ठीक आहे, RTIच्या माध्यमातून ती माहिती बाहेर पाडली जात नाही. आणि आता महत्त्वाचं काय की कलम 8 जर लागू केलं असेल तर कलम 11 लागू होत नाही, हे लक्षात ठेवा. काय बरं, की कलम 8 जर लागू केलं असेल तर कलम 11 हे लागू होत नाही. ओके, तर आपण RTI विषयी बघितलं. जे बाकीचे जे रिव्हिजनचे व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. ओके, पुढे मुद्रांक क्रांतीनंतरची गोपनीयता. इथे बेसिकली सांगण्यात आलेलं आहे की एकदा जेव्हा मुद्रांक क्रांती झाली होती, ठीक आहे, तर त्यानंतर कशाप्रकारे प्रायव्हसी हा सर्वांसमोर आला की प्रायव्हसीसुद्धा एक फंडामेंटल राईट असलं पाहिजे. मग इथे त्याची पूर्ण माहिती दिली गेली. तुम्हाला वाचायची असेल तुम्ही वाचू शकता. एक्झामच्या दृष्टिकोनाने ते इम्पॉर्टंट नाही आहे. हो, पण तुम्हाला एसे वगैरे लिहायची असेल तर तुम्ही तिथे ही इन्फॉर्मेशन ॲड करू शकता. ओके, थोडीशी माहिती दिली आपण ते बघून घेऊ. तर यंत्रधारित मुद्रणाचा म्हणजे प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा शोध हा मानवी प्रगतीच्या इतिहासात एक मैलाचा दगड मानला जातो. पेशाने सोनार असलेल्या जर्मनीच्या योहानेस गुटेनबर्गने 15व्या शतकाच्या मध्यावर छपाई यंत्राचा शोध लावला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, छपाई यंत्राचा शोध कोणी लावला, तर जर्मनीचे रहिवासी होते योहानेस गुटेनबर्ग. ओके, त्यांनी 15व्या शतकाच्या मध्यावर छपाई यंत्राचा शोध लावला होता आणि पहिला यंत्राधारित छापखाना उभारला. मुद्रण क्रांतीची ही सुरुवात होती. जर्मनीत सुरू झालेले हे छापखान्याचे लोण पुढे पूर्ण युरोपामध्ये पसरले होते आणि त्यानंतर ते कालांतराने भारतात सुद्धा आले. ओके, तर लक्षात ठेवा योहानेस गुटेनबर्ग. ओके, आता तर हे आपण बघितलं की
म्हणजे इथे एवढीच महत्त्वाची होती माहिती की छपाई यंत्राचा शोध कोणी लावलं करणं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2017मध्ये पुट्टास्वामी जजमेंट येते आणि त्याच्या अंतर्गत आपण काय म्हणतो की प्रायव्हसी इज ऑल्सो फंडामेंटल राईट. ठीक आहे. प्रायव्हसी हा सुद्धा फंडामेंटल राईटचा एक भाग आहे म्हणून. ठीक आहे. कुठलं होतं? पुट्टास्वामी जजमेंट. पुट्टास्वामी जजमेंट. जोड्या लावामध्ये असे प्रश्न येऊ शकतात बरं का. एका साईडला तुम्हाला सुप्रीम कोर्टचे जजमेंट दिले जातील आणि दुसऱ्या साईडला विचारतील की त्या जजमेंटमध्ये काय कुठले राईट्स दिले गेलेत करणं. ठीक आहे. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके. इम्पिरियल बँक आणि पहिले सरकारी बँक विलिनीकरण. आपण बँक विलिनीकरणविषयी आधी पण बघितलं आहे, पण इथे पुन्हा एकदा रिव्हिजन होऊन जाईल आपलं. ठीक आहे. आणि थोडी महत्त्वाची माहिती आहे ते आपण बघून घेणार आहोत. सर्वात पहिले लक्षात घ्या की बँक ऑफ कलकत्ता याची स्थापना कधी झाली होती. तर बँक ऑफ कलकत्ता ही पहिली बँक होती आणि त्याची स्थापना 1806मध्ये झाली होती. ठीक आहे. त्यानंतर त्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव करण्यात आलं बँक ऑफ बेंगॉल. कधी बरं? 1809मध्ये. ओके. त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे 1840मध्ये प्रस्थापित केली जाते आणि बँक ऑफ मद्रास जी आहे ते 1843मध्ये प्रस्थापित केली जाते. ओके. आणि या बँकांना त्या काळी अध्यक्षीय म्हणजे प्रेसिडेन्सी बँका म्हणून ओळखले जात होते. व्हेरी इम्पॉर्टंट. या 3 बँका होते त्यांना काय म्हणत जात होतं? तर प्रेसिडेन्सी बँक्स. ओके. या बँकाचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम 1866मध्ये व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळातील सर बार्टल फ्रेरा यांनी मांडला. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एकदम पहिल्यांदा विचार कोणी मांडला होता? कसलं बरं? तर विलिनीकरणाचं. तर ते 1866मध्ये व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळातील सर बार्टल फ्रेरा होते. ओके. परंतु प्रत्यक्ष विलिनीकरण मात्र तब्बल 55 वर्षांनी 1921मध्ये झाले. ओके. प्रत्यक्ष विलिनीकरण कधी झाले होते? 1921मध्ये झाले होते. आता तत्कालीन 1866मध्ये जेव्हा विचार मांडला तेव्हाच विलिनीकरण का करण्यात नाही आलं? तर तेव्हा एक विचार असा होता की जर आपण हे तिन्ही बँकांचं विलिनीकरण केलं तर हे 3 बँक जे आहे ना त्यांची जे पॉवर आहे ते एवढी वाढून जाईल का त्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांचं अंतर्गत राहून काम करावं लागेल. ठीक आहे. हे एक विचार मांडलं गेलं होतं की आपण जर तत्कालीनच जर पटकन यांचं विलिनीकरण करून घेतलं तिन्ही प्रेसिडेन्सी बँकचा तर त्याच्यामुळे त्यांचा पॉवर एवढा वाढून जाईल की गव्हर्नमेंट जे आहे त्यांनासुद्धा या बँकेचं अखत्यारीमध्ये राहून काम करावं लागेल. ठीक आहे. आणि ते मान्य नव्हतं कोणालाहीच. बरोबर की नाही? आणि त्यामुळे त्या तत्कालीन काळामध्ये त्याचं विलिनीकरण झालं नाही. आणि गेल्या शनिवारीच आपण बँकेविषयी डिस्कशन केलं होतं तेव्हा आपण बघितलं होतं की कशी मुंबईची जी प्रेसिडेन्सी बँक होती ज्याला आपण बँक ऑफ बॉम्बे म्हणायचो त्याची कशी पडतीची परिस्थिती आली होती आणि कालांतराने त्याच्यानंतर बँक ऑफ कलकत्तामध्ये विलिनीकरण करण्यात आला होता. ओके. तुम्हाला जर पाहिजे तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, तेसुद्धा तुम्ही बघून घ्या. बघा बरेच सारे टॉपिक आपण कवर करून टाकलेत. आता टाईम आहे रिवाईज करायचं. ठीक आहे. तर रिव्हिजन इज द की टू सक्सेस. जे नवीन असेल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईन. जे झालं आहे त्याला रिवाईज करत राहा. ओके. पुढे भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेला फॉलर समितीसमोर साक्षीसाठी आलेल्या अनेक तज्ज्ञांनी देशातल्या अपुऱ्या बँकिंग सुविधांबद्दल आणि विनिमय दरामधील अनियमित चढ उताराकडे समितीचे लक्ष वेधले. आता तुम्हाला प्रश्न येऊ शकतो असा की फॉलर समिती हा कशासाठी नेमण्यात आली होती? ठीक आहे. इतिहासामध्ये फॉलर समिती हा कशासाठी नेमण्यात आली होती? तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी फॉलर समिती नेमण्यात आली होती. ओके. यामध्ये सुधारणा करण्यासाठी या 3ही अध्यक्षीय बँकांच्या एकत्रीकरणाची गरज पुन्हा प्रतिपादित केली. फॉलर समितीचे सदस्य असलेले एडवर्ड हॅम्ब्रो यांनी असा सक्षम बँकेची गरज प्रतिपादित करत असताना चलनविषयक बाबींवर सरकारपेक्षा मध्यवर्ती बँकाच चांगल्या प्रकारे व निःपक्षपातीपणे नियंत्रण ठेवू शकते हे निदर्शनात आणून दिले. एडवर्ड हॅम्ब्रो यांचा प्रस्तावास तत्कालीन भारत सरकारने प्रथमच पाठिंबा देत या बँकाचं एकत्रीकरण मागे नुसत्या विलिनीकरणाचा मुद्दा नसून मध्यवर्ती बँकेकडून अपेक्षित असणारी सर्व कार्य करण्याची एक नवीन संस्थेची स्थापना आवश्यक असल्याचे नमूद केले. परंतु ते पण काय अस्तित्वात आली नाही. बँकेच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय मंडळाची स्थापना सुचवण्यात आली. त्यानंतर 1993 साली स्थापन झालेला रॉयल कमिशन म्हणजेच कॅम्बर्लिन कमिशन पुढे मध्यवर्ती बँकेचा अथवा वरील 3 अध्यक्षीय बँकेचा एकत्रीकरणाचा विषय नसतानाही त्यांनी आपल्या समिती सदस्यांपैकी केबेल व केन्स या
ना या विषयावर स्वतंत्रपणे विस्तृत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यापैकी केन्स यांनी तत्कालीन 3 अध्यक्षीय बँकांचे विलिनीकरण करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया या नवीन नावाने स्वतंत्र बँकेची स्थापना करण्याबाबत सादर केलेला प्रस्ताव उचलून धरण्यात आला. ठीक आहे, प्रश्न काय बनू शकतो? इम्पिरियल बँक ऑफ इंडिया याची स्थापनाचा प्रस्ताव पहिल्यांदा कोणी मांडला? तर लक्षात ठेवा, जर समिती असेल तर चॅम्बरलिन समिती किंवा रॉयल कमिशन, आणि जर व्यक्तीचं नाव विचारलं तर व्यक्तीचं नाव असेल केबेल व केन्स. ओके, केबेल व केन्स. पुढे, या नियोजित बँकेच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय मंडळाची स्थापना सुचवण्यात आली. त्याचा प्रमुख पदावर गव्हर्नरची नेमणूक सुचवण्यात आली. चेंबरलिन समितीने जरी कॅनिन्स यांच्या प्रस्तावाची शिफारस केली तरी नेमके त्याचवेळी म्हणजे 28 जुलै 1914 रोजी पहिले महायुद्ध सुरू झाल्याने या संकल्पनेचा अंमलबजावणीला पुन्हा एकदा खीळ बसली. प्रश्न काय बनू शकतो? पहिला विश्वयुद्धाची सुरुवात कधी झाली? तर 28 जुलै 1914 रोजी झाली. व्हेरी इम्पॉर्टंट डेट विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पहिले महायुद्ध 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपल्यावर 1919मध्ये या प्रस्तावाची शिफारस केल्यावर या तिन्ही अध्यक्षीय बँकांचे एकत्रीकरण करून इम्पिरियल बँकेची स्थापना सुचवण्याचे विधेयक 1 मार्च 1920 रोजी भारतीय विधिमंडळासमोर मांडण्यात आले. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? तर पहिले विश्वयुद्ध कधी संपले? तर 11 नोव्हेंबर 1918 रोजी. ओके. आणि बँकेचं विलिनीकरणाचा जो विधेयक आहे तो कधी मांडण्यात आला? तर ते 1 मार्च 1920 रोजी. ओके. व सप्टेंबर 1920 रोजी मंजूर करण्यात आले. त्यानुसार जानेवारी 1921मध्ये देशाच्या पहिल्या मध्यवर्ती बँकेची स्थापना इम्पिरियल बँकेच्या स्वरूपात करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट. तर इम्पिरियल बँकची स्थापना कधी करण्यात आली? तर जानेवारी 1921मध्ये. ओके. इम्पिरियल बँकेकडे मध्यवर्ती बँकेची अनेक कार्य सोपवण्यात आली होती व त्यामध्ये प्रामुख्याने सरकारची बँक व काही प्रमाणात बँकांची बँक ही 2 प्रमुख कार्य होती. तरी नोटा छपाई, परदेशी चलन नियंत्रण इत्यादी प्रमुख कार्याचा अभाव असल्याने इम्पिरियल बँकेस पूर्णपणे मध्यवर्ती बँकेचा दर्जा मिळू शकला नाही. ओके. त्यामुळे 1927मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रूपाने स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापन करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यानंतर अनेक सुधारणांसह ज्यावेळी ते 22 डिसेंबर 1933मध्ये लोकसभेत आणि 16 फेब्रुवारी 1934मध्ये राज्यसभेत मंजूर होऊन 1935मध्ये प्रत्यक्ष रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. व्हेरी इम्पॉर्टंट. कधी झाली रिझर्व्ह बँकची स्थापना? तर 1935मध्ये. त्यावेळी इम्पिरियल बँकेकडील मध्यवर्ती बँकेची कार्य काढून घेण्यात आली. पुढे 1955मध्ये अस्तित्वात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार इम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात येऊन त्यामध्ये 60% हिस्सा रिझर्व्ह बँकेचा व 40% हिस्सा स्टेट बँकेचा होता. कालांतराने 2008मध्ये रिझर्व्ह बँकेने आपला हिस्सा काढून घेतल्याने इम्पिरियल बँकेची संपूर्ण मालकी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे गेली. अशा प्रकारे देशातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापण्याचा प्रयत्न इम्पिरियल बँकेच्या रूपाने झाला असला तरी शेवटी त्या बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया या व्यापारी बँकेतच झाले. या पार्श्वभूमीवर सध्या भारताची नंबर 1ची राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँकच्या स्थापनेचा इतिहास 1906मध्ये स्थापन झालेला बँक ऑफ कलकत्तापासून सुरू होतो. ओके. तर हा आपण बघितला इम्पिरियल बँकविषयी माहिती. पुढे बघूया विमाचे भान आणि इरडाचे साहस. माहिती आपल्याला घ्यायचे ते आहे इरड्याविषयी. ठीक आहे. सर्वात पहिले इरडा म्हणजे काय? तर इरडाचा फुल फॉर्म आहे द इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला आपण IRDAI सुद्धा म्हणतो. ठीक आहे. काही लोक त्याला इरडा म्हणतात, काही लोक त्याला IRDAI सुद्धा म्हणतात. ओके. एकच बॉडी आहे, टेन्शन घ्यायचं नाही. काय आहे फुल फॉर्म? द इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. आणि हे भारतामध्ये इन्शुरन्स सेक्टरला किंवा इन्शुरन्स इंडस्ट्रीला रेग्युलेट आणि डेव्हलप करणारी एपेक्स बॉडी आहे. ओके. म्हणजे सर्वात वरती येते ते इरडा येते किंवा IRDAI येते आणि त्याच्या अंतर्गत बाकी सर्व इन्शुरन्स कंपनीज येतात. ओके. आता IRDAI ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि याच्या अंतर्गत 10 मेंबर्स असतात. ओके. त्यापैकी एक चेअरमॅन असतील, 5 फुल टाईम मेंबर आणि 4 पार्ट टाईम मेंबर्स असतात. यांच्या प्रत्येक मेंबर्सची अपॉइंटमेंट जी आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते.
ओके. इडा जे आहे त्याला इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ॲक्ट 1999 अनुसार बनवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ॲक्ट कुठला आहे? इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ॲक्ट 1999. आणि त्याचमुळे आपली जे इडा ही जी बॉडी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे. इडाचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर इडाचे हेडक्वार्टर हे तेलंगणामध्ये आहे. बघा, प्रत्येक म्हणजे प्रत्येक बॉडीचा हेडक्वार्टर हा दिल्लीमध्ये नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. काही कशी बॉडी आहेत ज्यांचे हेडक्वार्टर जे आहेत ते वेगळ्या जागेवरती सुद्धा आहे, आणि त्यापैकी एक आहे ते हे IRDA आहे. तर त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तेलंगणा येथे आहे. 2001 आधी त्याचा हेडक्वार्टर दिल्लीमध्ये होता, परंतु आता ते तेलंगणामध्ये आहे. IRDAचे फंक्शन काय काय आहेत? तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं फंक्शन म्हणजे की जे काही पॉलिसी होल्डर्स आहेत भारतामध्ये, ओके, भारतामध्ये जे काही पॉलिसी होल्डर्स आहेत त्यांचे राईट्सना प्रोटेक्ट करणे. ओके. त्यानंतर जे काही इन्शुरन्स कंपनीज आहेत त्यांना सर्टिफाय करणे. ओके, ते जेव्हा रजिस्ट्रेशन करतात तर त्यांना सर्टिफाय करायचं काम जे आहे ते आपली IRDA करते. ओके. त्याचनंतर ते सर्टिफिकेटना रिन्युअल करणे, मॉडिफाय करणे किंवा कॅन्सल करणे हे अधिकारसुद्धा कोणाकडे आहे? तर IRDA आहे. ओके. आणि जे काही पॉलिसी होल्डर्स आहेत भारतामध्ये त्यांच्या इंटरेस्टना सिक्युअर करायचं कामसुद्धा हे IRDA करतो. ओके. तर आज आपण IRDA विषयी महत्त्वाची माहिती घेतली आहे, आणि मला वाटेपर्यंत लास्ट सॅटर्डेला आपण विमा या सेक्टरविषयीसुद्धा एकदम डिटेलमध्ये डिस्कशन घेतलं होतं. ठीक आहे. तर तिथून आपल्याला रिवाईज करून घ्यायचं आहे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. ओके. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच न्यूज होती. आय होप तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल. न्यूज डिस्कशनमध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला अवेलेबल होऊन जाईल, आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. आणि इतर जे व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला रेफरन्ससाठी देणार आहेत त्यांची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तर तिथूनसुद्धा तुम्ही एकदा त्या व्हिडिओजला रिवाईज करून घ्या. ओके. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.